तुम्हाला वाटत असेल मी हा प्रवास करतोय, प्रायव्हेट गाडीची जर्नी करतोय की एसीला विसरलोय. हा प्रवास एवढा मोठा आहे ना की ह्या प्रवासामध्ये फक्त खायचं, झोपायचं आणि व्ह्यू एन्जॉय करायचा, एवढंच काम आहे. दुसरं काही कामच नाही आहे. आणि व्लॉग बनवायचा. मला एक गोष्ट खूप आवडली ह्या बसची, विंडो, खिडकी. ट्रेनची सुद्धा एवढी मोठी खिडकी नाही आहे. बघा ना किती मोठी खिडकी आहे आणि पूर्ण असा व्ह्यू दिसतोय. बघा ना, फक्त स्लाईड जर असली असती विंडो तर किती मोठं असं डायरेक्ट बाहेर तोंड काढता आलं असतं आपल्याला. कल्पना करूया जर ह्या बसमध्ये टॉयलेट, बाथरूम, आंघोळीसाठी सोय असली असती तर अरे बाई खाली उतरायची गरजच नाही. आत्ता आलो आपण कराडमध्ये आणि टाईम झाला आहे 9:40. कराडमध्ये सीटं भरतात आहेत. परवडलं पाहिजे ना, एवढा लांबचा प्रवास आहे परत. पण ॲक्च्युली फक्त म्हणजे जे प्रवासी त्यांचेच पैसे नसतात त्यांना, कारण की कुरिअर तुम्ही बघितलं असेल, काल दाखवलं मी रात्री, किती खालचं वेगळं कंपार्टमेंटच आहे ते पूर्ण म्हणजे कुरिअरसाठी. त्यामुळे कुरिअर प्लस प्रवासी असं सगळं मिळून त्यांना परवडत असतं. जेवढं मेन आहे आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू होईल, तो आपल्याला दाखवता येईल. काय आत्ता जेवढं स्किप होईल तेवढं परत एकदा आपण दुसऱ्या प्रवासामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे समजा कुठलं राहिलं तर मग नेक्स्ट टाईम आपण कव्हर करूया. तर निघाली आता आपली गाडी कराडमधून. आता आपण पुण्यामध्ये आलो आहे आणि टाईम झाला आहे 11:15 आणि गाडी थांबली पुन्हा एकदा. बहुतेक जेवणासाठी थांबली का काय माहीत नाही मला. बघूया, थोडं फ्रेश होऊया. पण जेवण झाले, एक पनीर मसाला, 2 रोटी आणि ताक, 200 रुपये. आता नेक्स्ट आपला मील म्हणजे पुढचं जेवण डायरेक्ट आपलं बहुतेक गुजरातमध्ये होईल. महाराष्ट्रातलं जेवण झालं आता डायरेक्ट गुजरातमध्ये जेवण. आणि बॉटल्स भरतात आहेत गाडीमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचीच विसरलो, गाडीचा रूट आहे बँगलोर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि जोधपूर. शेवट स्टॉप जोधपूर. அதில் 30,000 ரூபாய் அசல் கொடுத்து பாதி வட்டி கொடுத்து கிளியர் பண்ணாக்கா நான் இப்போ அவனை கேட்க சொல்லடா, இப்போ நான் உன்னை கேட்டுக்கிறேன். जिथून आपली जर्नी स्टार्ट झाली बँगलोरसाठी, बरोबर त्या नवले ब्रिज पाशी आलो आहे. इथून घर माझं फक्त हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मी बसमध्ये. पण मला घरी जाऊशी वाटत नाही, प्रवास पूर्ण करायचा आपल्याला. सही, ही खरी फिलिंग असते ट्रॅव्हलिंगची. डायरेक्ट जोधपूर. ॲक्च्युली माझी जी ही जर्नी, माझा हा प्रवास यूट्यूबकडनं जे पैसे येणार होते त्याच्या भरोश्यावर मी चालू केला होता. पण जे नाही का लवकर मेल आला मला 21 तारखेला यूट्यूबचा ॲडिसन्सचा. पण जे 4-5 दिवसात पैसे जमा होते ते जमा झाले नाही. पण मी प्लॅनिंग ठरवलेलं, बोलून झालं तर मग तुमच्याबरोबर की अशी जर्नी करायची मला. पण तरी पण मी एक दुसरा प्लॅन ठेवलेला की जर यूट्यूबचे पैसे नाहीच आले तर मी मग जे काही कामामधनं माझे पैसे आले ते पैसे लावून मी ही जर्नी करणार होतो. आणि फायनली असं झोपलेलो हॉटेलमध्ये
म्हणजे बँगलोरला ज्या दिवशी आपण नाईटला यायचं होतं त्या दिवशी झोपलेलो आणि सहज असं उठून बघितलं तर मेसेज आलता बँकेचा की क्रेडिट झाली एवढी अमाऊंट. भाई काय आनंद झाला असेल मला यार, खरंच म्हणजे ह्या जर्नीला एकदम चार छान लागले. आता इथून स्टार्ट होतोय आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आता मुंबई पुणे नाही, आता पुणे मुंबई एक्सप्रेसवे. एक्सप्रेसवेच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला बोर्ड लिहिलेला आहे की कोणत्या गाड्यांना प्रवेश निषेध आहे. 2 व्हीलर, बैलगाडी आणि ट्रॅक्टर. आणि पहिलाच संदेश दिला आहे आवरा वेगाला आणि सावरा जीवाला. या रस्त्याने जर तुम्ही प्रवास करणार असाल गाडी घेऊन, 4 व्हीलर घेऊन किंवा कोणतीही गाडी असू द्या, काही ठिकाणी असे टर्न आहेत की तिथं बॅलन्स जायची खूप शक्यता असते. त्यामुळे सेफ जर्नी करा आणि लिमिटमध्ये गाडी चालवायचे. म्हणजे लिमिट फक्त 80 आणि 100 एवढंच आहे. रस्ता खूप भयानक आहे हा. कर्टन्स पडदे लावलेत आणि उघडलं तर असा व्ह्यू सुद्धा आपल्याला बघता येतो. आणि लावलं की एकदम मस्त अंधार पडतोय. शांत झोप सुद्धा लागेल, टेन्शनमध्ये आपला विचार नाही काय नाही, एकदम भारी वाटतं. आता इकडे हे बघा, हो 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 व्ह्यू, इसी के तो पैसे सब. जरा वेळ लावून घेऊया आपण पडदे, मस्त अंधार पडतो, एक नंबर. आता आपण मुंबईला पोहोचेल. मुंबईला गाडी आतमध्ये जाणार आहे, साईन वगैरे असं, कारण की नाहीतर मग बाहेरनं मुलुंडमधनं जाणार होती गाडी. पण एक 4-5 पॅसेंजर्स आहेत आतमध्ये. आतमधले म्हणजे मुंबईच्या आतमध्ये एंट्री कुठं आहेत माहीत नाही मला, पण आतमधल्या साईडने जाणार आहे गाडी. मुंबईचं मला खरंच सांगतो मी एवढ्या वेळ आलो आहे पण मला काहीच लक्षात राहत नाही. 2 वर्षांनी जर आलं ना नवीन, अगोदर जरी तुम्ही येऊन गेला असाल आणि 1-1.5 वर्षामध्ये जर तुम्ही परत आलात तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही. अशी मुंबई आहे, एक नंबर. त्यामुळे आता गाडी जिथे थांबेल तिथं आपण भेटूया. मला वाटतंय मुंबई वगैरे क्रॉस करूनच गाडी पुढे थांबेल. एखादा स्टॉप होईल आपला तिथे. गुजरातमध्ये डायरेक्ट नाही थांबणार, गुजरातच्या अलीकडेच कुठेतरी थांबेल. आता आपण नालासोपाऱ्याच्या जवळ आहोत आणि आता थंडी वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर घालून घेऊया आणि उद्या आपण सकाळी 10-12 वाजेपर्यंत बहुतेक पोचतोय. त्याच्यामुळं आता काय काढा वगैरे नको स्वेटर. बघू शकता इथं असं. तर पटकन घालून घेतो. शर्टावरती घालू ह्या का दुसऱ्या कशावरती घालू ते समजा नाही. टी शर्ट पण आणला आहे मी, त्याच्यावरती घालू. माझी हालतच खराब झाली. हालत खराब म्हणजे अशी झाली ना की झोप लागते मला सारखीच. म्हणजे झोपच कंट्रोल आहे ना माझ्या ह्या गाडीमध्ये. काय झालंय काय माहिती. काय आहे की स्लीपर सीट आहे आणि AC पण लागतोय आणि त्याच्यामुळे बरोबर डोळा लागतोय. आणि खायचं आणि दुसरं बसायचंच काम आहे. दुसरं काय काम आहे इथं, खायचं आणि बसायचं. त्याच्यामुळे झोप लागते. कंटाळा वगैरे अजिबात आलेला नाही मला. कंटाळा आलेला नाही, फक्त झोप येते डोळ्यावरती. अजून 917 किलोमीटर आहे. ह्या गाडीविषयी अजून सांगायची गोष्ट म्हणजे मी म्हणजे बँगलोरपासून निघाल्यापासून ऑब्झर्व करतोय की जेवढे पण लोक ह्या गाडीला बघतात आहेत ना की गाडीकडे बघतच राहतात आहेत. म्हणजे काय म्हणजे किती लोकांची इच्छा असेल ह्या गाडीमध्ये प्रवास करायची आणि आज ती माझी पूर्ण झाली. भाई याच्यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं. नुसतं लोक बघतात, एवढी लांब लचक दिसते ना गाडी, एक नंबर गाडी. हां, आणि झोपेचं कारण अजून एक सांगतो, कारण ह्या गाडीमध्ये आदळच बसत नाही अजिबात. एकदम बघा नॉर्मल. आता एवढी गाडी पुलावरून चालली, अशी दणदण व्हायला पाहिजे का नाही, काहीच होत नाही. आदळच बसत नाही आहे गाडीमध्ये. एअर सस्पेन्शन आहेत पूर्ण सगळे. तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपावरती गाडी कशी खालीवर होत होती, त्या ॲडजस्टमेंट होत होती बघा ना. त्याच्यामुळे झोप लागते मला. आता बघूया हॉटेल
कुठं थांबते गाडी आपली, कारण आपण कधी गेलेलो नाहीये गुजरातमध्ये, फक्त ऐकून होतो की रस्ते वगैरे खूप छान असतात तिथले. अहमदाबाद वगैरे, सुरत. अहमदाबाद इथून 450 किलोमीटर आहे जवळजवळ. बाप, तिथून पुढं अजून राजस्थान. बाई एक नंबर. आईला मला अजून विश्वास बसत नाही, मी गाडीमध्ये बसलोय. थांबा चिमटा घेतो. सही नाद नाही करायचा. आता म्हणलं ना युट्यूबवर एवढे कंटिन्यू व्हिडिओ कसे काय टाकू शकते, एवढी मजा असते याच्यामध्ये. तुम्हाला वाटत असेल मी हा प्रवास करतोय, प्रायव्हेट गाडीची जर्नी करतोय की एसीला विसरलोय. नाही, ही माझी ड्रीम जर्नी होती आणि ही खूप वर्षापासून ठरवलेलं आहे. मी 2017 ते 18च्या दरम्यानच ठरवलेला आहे हा प्रवास करायचा. आणि आता फक्त निमित्त झाले की एस टी बंद होती म्हणून. पण आपले एस टीचे व्लॉग येणारच आहे, तुम्ही काळजी नका करू. सगळे होणार, रस्ते सगळे कव्हर होणार आहेत, जेवढे शक्य तेवढे सगळे कव्हर रस्ते होणार आहेत आपले. त्यामुळे एन्जॉय करायचे. एखादी जर्नी माशी पण टाकून द्यायची मध्ये लॉंग रूटची, असं करत राहायचं. आता तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आहे काय. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर भाई लाईक करायला विसरू नका. लाईक महत्त्वाचं आहे. लाईक झाला तर आपला व्हिडिओ पुढे प्रमोट होणार आहे. गरजेचं आहे ना बॉस, एवढा लांबचा प्रवास. ह्या व्हिडिओला कमीत कमी जाऊ द्या, पहिली वेळ मी लाईक सांगायची, कमीत कमी 5000 तरी लाईक जाऊ द्या. एवढं सोपं आहे तुमच्यासाठी काहीच अवघड नाही आहे. तर मग करूया आपण एन्जॉय प्रवास. बघूया गाडी कुठे थांबते. आता एक टोल नाका आलाय बहुतेक. हा टोल पालघरच्या जवळचा आहे. खानिवडे टोल नाका आलाय, खानिवडे टोल नाका. प्रॉब्लेम असं झालं एक, आता माझ्याकडे 2 64 GB मेमरी कार्ड आहेत. पहिलं जे 64 GB होतं तो आपण पुणे बँगलोर केला, तो व्लॉग झाला एक. आणि आता बँगलोरवरून इथपर्यंत सर फक्त 5 मिनटं शिल्लक राहिले त्याच्यामध्ये पूर्ण फुल व्हायला. आणि जे दुसरं होतं त्याच्यामधलं मी डाटा ट्रान्सफर करत होतो, पण ट्रान्सफरच होत नव्हता. ते 64 GB माझ्या फोनमध्ये होतं, पण ते आता टाकलं तर त्याच्यामध्ये फक्त 30 मिनटं टाईम राहिला आहे रेकॉर्डिंगचा. बघूया काय होतंय ते, तुम्हाला दिसेलच. जेवढं शक्य, जेवढं महत्त्वाची या गोष्टी तेवढं शूट करणार आहे आपण. तुम्हाला एन्जॉय झाला म्हणजे बास प्रवास, ती जबाबदारी आपली. पण लाईक करायची जबाबदारी आणि सबस्क्राईब करायची जबाबदारी तुमची आहे का नाही. मग टेन्शन नाही घ्यायचं, जे परिस्थिती समोर येते त्याच्यामध्ये करत राहायचं. उगाच ती ट्रिप कशाला खराब करायची टेन्शन घेऊन, नाही का. आतापर्यंत एवढी मस्त प्रवास केला आपण, एन्जॉय करूया. चहा, टॉयलेट ब्रेक, सगळ्यात शेवटी मीच राहतो इथं उतरायचं. हे शूजमुळे लय प्रॉब्लेम येतोय. चप्पल घ्यायची होती मला, ते चप्पल होती माझी तुटली होती म्हणून मी आणली नाही. मला वाटलं होऊन जाईल, पण ठीक काय नाही. चला चहा पिऊया आणि टॉयलेट बाथरूमला जाऊन येऊया. आताची साफसफाई चालली. हां, फक्त एक वडापाव घेतला. एक म्हणजे 2 वडापाव आले आणि एक चहा घेतला. गाडी लगेच थांबणार नाही आहे जेवायला. मी गर्दी बघा तुम्ही इथली. आणि या सगळ्या गाड्या अहमदाबाद, सुरत, गुजरात, जे राजस्थान वगैरे असेच जाणार आहेत. त्यामुळे चहा घेऊया आणि गाडीमध्ये जाऊया. तर आत्ता आपण आलो आहे महाराष्ट्राचं जे चेकिंग पोस्ट आहे तिथं
इथे सर्व गाड्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले जातात, वेट चेक केले जातं. ही सगळी प्रोसेस इथं होते आणि नंतरच मग गाड्या पुढे गुजरातमध्ये जातात. अशी गाडी चहासाठी थांबलेली तेव्हा काच एकदम क्लीन करून घेतली, कारण की बाहेरचा व्ह्यू चांगला यावा म्हणून. तो ॲक्च्युली पुढची काच करत होता क्लीन. तो काय त्याचं नाव विसरलं मी त्याचं. मग इथली पण काच क्लीन करून घेतली मी. व्ह्यूला काय प्रॉब्लेम यायला नको, चांगला दिसावं म्हणून. धूळ वगैरे बसलेले, कारण बरेच लांबचा आपला प्रवास झाला. आता गाडी पुढे 10 ते 10:30च्या दरम्यान जेवणासाठी थांबणार आहे. जेवण करावं किंवा बघू पोटाचे काय हालत आहे, कारण वडापाव वगैरे खाल्लेला आहे, त्याच्यामुळे एवढी काय भूक नाही आहे. जरी लागली तर मग खाऊया आपण. हे आपलं हॉटेल. आत्ता जेवलेलं आपण. जेवायला जरासा उशीर झाला, लेट गेलो मी आतमध्ये आणि त्यामुळे थोडंसं काय तुम्हाला दाखवता आलं नाही. मी आत्ता घेतलं, लाईटली जेवलो मी. जेवण नव्हतंच ॲक्च्युली, ते फक्त एक डाळ खिचडी घेतली आणि ताक, बाकी जास्त काय नाही. कारण मगाशीच वडापाव खाल्लेला, चहा पिलेला, त्याच्यामुळं हेवी जेवण होईल म्हणून मी काय जास्त खाल्लं नाही. आणि आता काय झोपायचंच आहे, दुसरं काही कामच नाही आहे, त्यामुळे बस तेवढंच घेतलं. आणि पचन व्हायला पाहिजे ना एवढं खाल्लं तर. आणि मी एक गोष्ट अजून नोटीस केली की आपल्या महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये सुद्धा 3.5 ते 4 रुपयांनी पेट्रोल, डिझेल म्हणजे डिझेल स्वस्त आहे. जसं बँगलोरला जाताना बघितलं आपण 7 रुपयाने डिझेल स्वस्त होतं, तसं इकडं गुजरातमध्ये 3.5 ते 4 रुपयांनी डिझेल स्वस्त आहे. मग फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच महाग आहे का, असा मला प्रश्न पडलाय. कमेंट करून सांगा. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामधली माणसं खूप श्रीमंत आहेत त्याच्यामुळे एवढा रेट आहे तिथे डिझेलचा आणि पेट्रोलचा. आत्तापर्यंत आपण कव्हर केले 1211 किलोमीटर. आत्ता आपण आहोत सुरतमध्ये, म्हणजेच गुजरात. सुरतच्या अलीकडेच आहे आपण. सुरतच्या अलीकडे जेवायला थांबलोय आणि आता इथून आपलं अंतर आहे 734 किलोमीटर. अजून जोधपूर. भाई मजा येणार आहे. मला कंटाळा नाही आलेला, अजिबात कंटाळा नाही आला. मला मजा येते, फील घेतोय प्रवासाचा मी. आता आपण प्रवास करत आहोत मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवेवरती, पण त्याचबरोबर हा आहे सुवर्ण चतुष्कोन म्हणजेच गोल्डन क्वाड्रिलेटर. तर ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील सगळ्यात मोठा आणि जगातील 5व्या क्रमांकाचा रस्ते बांधणी प्रकल्प आहे. आणि याची घोषणा आपले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. आणि या योजनेअंतर्गत आपल्या भारतामधील जी महत्त्वाची महानगरे आहेत, जसं की दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अशी ह्या सुवर्ण चतुष्कोनामध्ये जोडली गेलेली आहेत. नुसती जोडली गेलेली नाही आहेत, तर चौपदरी आणि 6 पदरी द्रुतगती मार्गाने जोडले गेलेले आहेत. आणि ह्या जो सुवर्ण चतुष्कोन आहे याची संपूर्ण लांबी आहे 5846 किलोमीटर. तर हे या रस्त्याचं वैशिष्ट्य आहे आणि जबरदस्त रस्ता आहे. मी पहिल्यांदा गुजरातमध्ये एंट्री केलेली आणि रस्ते दिसतात आहेत कसे आहेत, म्हणजे क्वालिटी एकदम मस्त आहे. 6 पदरी रस्ता आता आपण जो प्रवास करतोय तो. आणि ही आजची आपली आता दुसरी रात्र आहे बसमधली. हो भाई, किती जवळून गाडी चिटकून घेतात राव. कधी कधी एवढी फाटते ना लय भीती वाटते कधी कधी. हे तरी काय नाही, एस टी आपले एस टीवाले तर लय जबर बाबा. वा नालच करायचं. तर मित्रांनो, आता आपण आलोय राजस्थानमध्ये. ॲक्च्युली आपण रात्री वडोदरा आणि अहमदाबाद स्किप केला, आपण झोपलेलो. त्यामुळं आता इथं बघू शकता मोठे मोठे डोंगर दिसत आहेत असे. आता थोडा वेळ पुढं जाऊया, पुढचं जरा शूट करूया आणि बघूया कसं आहे राजस्थान. इथं तर जबरदस्त थंडी आहे, महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त थंडी इथं. हो बाई, इथं सगळं पांढरं दगड दिसतात आहेत बघा ना.
नंबरची एक बस आहे अगोदरची आणि ती आली ती आपली मागची. टाईम अपडेट आत्ता वाजलेत 7:30 आणि आत्ता आपण 182 किलोमीटर अगोदर आहोत आणि वॉशरूम ब्रेक झाला आहे. आणि समोर डोंगर बघा ना कसले भारीत. पालीला थांबणार आहोत. पालीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तिथं काय आहे ते तुम्हाला मी स्पॉट दाखवणार आहे. आणि आता चहा घेऊया आणि फ्रेश होऊया. प्रवासाची इथं खरी मजा असते. ह्यावेळेस सकाळ सकाळी जो चहा असतो आणि इकडची थंडी खूपच जास्त आहे. म्हणजे आता हात माझे शेवगडे आहेत ना. पहिल्यांदा मी राजस्थानमध्ये आलो आहे आणि भाई थंडी बेकार थंडी. मी आतमध्ये शर्ट वगैरे घातलं स्वेटर घातलं तरी सुद्धा गार लागते. आता बघा आता दोन्ही गाड्या त्यांच्याच आहेत. पहिली एमआरची जुनी गाडी ही आहे ती नवीनवाली गाडी. चला मग चहा घेऊया आणि मग पुन्हा आपला प्रवास सुरू करूया. मस्त आहे चहा. असं वाटतं कपालच धरून बसावं असं एवढं गार लागतंय. आता फक्त कॅमेऱ्याचा टायमिंग म्हणजे फक्त 5 मिनटाचंच राहिलेलं आहे. म्हणजे मेमरी कार्ड 5 मिनटात फुल होईल. त्यामुळे आता हा सीन दाखवतो तुम्हाला सनराईजचा. बघू पाहायला भेटतो का नाही कारण डोंगराच्या पलीकडे आणि डायरेक्ट मग पालीला एक ठिकाण आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मग आपण ब्लॉगचा एंड करूया. आता मेमरी कार्ड पण घेतलं असतं पण आता कुठे भेटणार आहे मेमरी कार्ड त्याच्यामुळे आता घेता यायचं नाही. आणि राजस्थानमध्ये गेल्यावरती बघूया म्हणजे आपलं जोधपूरला भेटतं आहे का तिथं. कारण की लागणारच आहे. आता मला रिटर्न जर्नी पण करायची. शक्य झालं तर मी शूट करणार आहे. बघूया काय होईल. तळ्यात मळ्यात आहे सगळं. झालं तर चांगलंच आहे. नाही झालं तरी मग काही विषय नाही आहे. पण प्रवास जर इंटरेस्टिंग असेल तर नक्की शूट करणार मी. बहुत ठंडी है यार. 70 है 70 बहुत ज़्यादा है. गाड़ी हिला ना अभी. जवळजवळ आलेलो आहोत पण विचार करा मला अजून कंटाळा आलेला नाही आहे. म्हणजे माझी कॅपॅसिटी आहे ट्रॅव्हलिंगची पण त्या जागी जर आपली एस टी असली असती एवढ्या लांब पल्ल्याची तर काय झालं असतं. आता ही स्लीपर बस आहे त्याच्यामुळं आणि मल्टी एक्सेल असल्यामुळे काहीच वाटलं नाही. म्हणजे खड्डे नाही खचगे नाही आणि रस्तासुद्धा एकदम टापूटाप आहे. म्हणजे बँगलोरपासून ते डायरेक्ट जोधपूरपर्यंत एकदम मस्त रस्ता आहे. मक्खन रस्ता आहे. त्याच्यामुळं काहीच वाटलं नाही अजिबात प्रवासाचं. अजूनही तुम्ही जर मला सांगितलं जोधपूरवरनं परत बँगलोरचा रिटर्न नॉनस्टॉप लगेच तयार आहे. मी एका पायावर तयार आहे. एवढी माझी कॅपॅसिटी आहे ट्रॅव्हलिंगची. ते सुद्धा माझे पेशन्ससुद्धा कळाले ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवासामध्ये की मी खरंच एवढ्या लांबचे प्रवास करू शकतो का. बाई करू शकतो आपण. आवड पाहिजे आवड फिरायची. सेफ तो बारे कैसा गाड़ी एक हाँ गाड़ी हाँ एक इधर आता है वो उधर. आपण आलो आता पालीमध्ये आणि इथून जोधपूर फक्त 70 किलोमीटर राहिलेले. आणि आत्ता मला एक कारण कळालं की रात्रीचं काय दिसत नव्हतं एवढं पण माझं सीट एकदम बसच्या मधोमध आहे त्याच्यामुळं अजिबात आदळे बसत नव्हतं. इथं माझं सीट आहे. नुसतं झोप लागत होती. आता इथून पुढे एक बहुतेक 10-15 किलोमीटरवरती ओम बन्ना म्हणून जे टेम्पल आहे ते तुम्हाला दाखवतो. बाकी प्रवास आपला एकदम मस्त झाला. एन्जॉय केला आणि काही कंटाळा आला नाही. कसलाच त्रास झाला नाही. मस्त झोपून वगैरे म्हणजे एन्जॉय केला मी प्रवास थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि आता पोचला आपण. आता टाईम झाला आहे 9:39 म्हणजे जवळजवळ आपल्याला 36 तास झालेत प्रवास करतोय आपण. हां No, the private no. Down. Hello.
इथं पैसे दिले की गायांना चारा दिला जातो या ठिकाणी. ये वही पेड़ है ना? ये वही पेड़ है, पहला बाइक खड़ी रहती वो सामने मंदिर है. इथली गोष्ट अशी आहे की सन 1988 मध्ये जेव्हा ओम बन्ना त्यांच्या गावी छोटीला या गावी जात होते तेव्हा त्यांचा एका झाडाला धडकून, म्हणजे हेच ते झाड आहे जिथे धडकून त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण पुढे गोष्ट असं आहे की जेव्हा त्यांची बुलेट ही तर रोहित पोलीस ठाणे म्हणून आहे जवळ, त्या ठिकाणी जेव्हा गाडी घेऊन गेले तर दुसऱ्या दिवशी बघता तर ती गाडी परत याच ठिकाणी आली होती. आणि असं 3 वेळा झालं. असं 3 वेळा झाल्यानंतर जेव्हा 4थ्या वेळेस त्यांनी साखळीने गाडी बांधून ठेवली, त्याच्यानंतर सुद्धा सगळ्यांसमोर गाडी परत या ठिकाणी आली. म्हणजे असा चमत्कार झाला. बुलेट तिथंच ठेवण्यात आली. मग तिथं खूप कमी म्हणजे ज्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे तसा मेजर ॲक्सिडेंट परत कधीच झाला नाही. अशी तिथली गोष्ट आहे. आता इथून जोधपूर फक्त 35 किलोमीटर राहिले. प्लॅन आहे माझं तिथं थांबण्याचा, म्हणजे रात्री निघावं म्हणते तिथून. जर जमलं तर थोडं फार तिथं एक्सप्लोर करायचं, नाहीतर मग कारण की मला ट्रेनने जायचं होतं ॲक्च्युली, पण ट्रेनचं सध्या वेटिंगवरच आहे सगळं. बसनी बघूया, शक्यता कमी बसनी जाण्याची. थोडक्यात आपण पोहोचल्या जातात तिथे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण की माझ्या आयुष्यामधला खूप मोठा प्रवास होता. अपेक्षा करतो तुम्हाला हा प्रवास माझा आवडला असेल. माझ्यासारखी एक्साइटमेंटसुद्धा तुमची झाली असेल एवढा मोठा प्रवास करण्याची. आणि इथं बघू शकता तुम्ही सगळं असं. आणि बघूया असेच आणखीन जर तुमची इच्छा असेल तर एखादा आणखीन प्रवास असा करूया. आपले एसटीचे व्लॉग येतच राहणार आहे. तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर प्रवास आवडत असेल, तुमच्या मित्रांना असा प्रवास आवडत असेल तर त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असेच कंटेंटसाठी काय बोलतोय राव मी काकानी. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. असं बोलणार नाहीये मी, उतरल्यावर बोलणार आहे. तुमच्यासाठी जास्त नाहीये, तुम्ही लगेच एका तासात तुम्ही 5000 लाईक्स करून टाकचाल. अरे व्ह्यूज तरी जातात का तेवढे एका तासात? 5000चं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. जर 5000 लाईक्स जर कंप्लीट झाले तर अशी एक जर्नी आपण आणखीन एक अशीच जर्नी करूया. लॉंग रूटची नाही पण स्लीपरमध्ये करूया. कुठली का व्हायना पण करणार, पण 5000 लाईक्स आल्यावरती ह्या व्हिडिओला. ओके. ॲक्च्युली ह्या प्रवासात मी पाणी खूप कमी पिलोय. खूप ही बाटली बँगलोरमध्ये घेतलेली अजून संपली नाही बघा. तसं म्हणायला गेलं तर बाहेरचं पाणी पिलोय, म्हणजे जिथं बस थांबली तिथं, पण हे अजून संपलं नाहीये पाणी. कारण की या बसमध्ये वॉशरूम नाही आहे, टॉयलेट म्हणजे ह्याला नाही आहे. जर असलं असते तर एक नंबर झालं असतं. आणि एक खंत आहे म्हणजे स्क्रीनसुद्धा नाही आहे, तेवढा मायनस पॉईंट आहे. ठीक आहे, मोबाईल असल्यामुळे काय आता त्याची गरज पण वाटत नाही. आणि लाईट आहे ती पण जराशी चालू नव्हती. बाकी सगळं ओके. जो दगड आहे सगळ्या अशाच बिल्डिंग आहेत जास्त. तर हा दगड बहुतेक जास्त भेटतो या ठिकाणी राजस्थानमध्ये. कोणते दगड म्हणतात त्याला? AMR ट्रॅव्हल्स ऑफिस. हे आपलं शेवटचं स्टॉप. आणि आता ही गाडी परत इथून रात्री 9:30 वाजता रिटर्न बँगलोरसाठी जाणार. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. तुम्हाला दाखवत होता, कदाचित तुम्हाला समोर दिसत असेल, तो आहे मेहरान फोर्ट, मेहरानगड. बघूया आता जरासा आराम करूया, काहीतरी हॉटेल वगैरे बघतो. पहिला हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता पुढं काय होणार आहे म्हणजे कुठं जाणार आहे मी तुम्हाला बघूयात. पुढचं काहीच माहिती नाही आहे मला. आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवड असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.